नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 30 इंच साइज 4 टक्स विथ बेल्ट ब्लाउजची अस्तरवरती अगदी सोप्या पद्धतीमध्ये कटिंग करून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राइब करा। तर जे कोणी नवीन शिकणारे असतील त्यांना सुद्धा सहजच लक्षात येईल अशा पद्धतीने आपल्याला हा अस्तर कटिंग करून घ्यायचा आहे। ब्लाउजची पूर्ण तयार उंची आहे 14 इंच। त्याच्यात 1 इंच प्लस करून 15 इंचावर 2 खुणा करून घ्यायच्या। आपल्याला आधी मागच्या साइडची कटिंग करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर शोल्डर केव्हाही मागच्या गळ्यावरती डिपेंड असतं। तर या ब्लाउजचा मागचा गळा आहे 10.5 इंचाचा। त्याच्यासाठी आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे 5.25 इंच आणि मुंडा घ्यायचा आहे 5.25 इंच। त्याच्यानंतर मग मागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी इथं अर्धा इंचावरती तिरकस आपल्याला लाईन आखून घ्यायची। त्याच्यानंतर ह्या पॉइंट पासून आता लहान साइज आहे आणि मागचा गळा सुद्धा डीप आहे। त्याच्यासाठी आपल्याला इथं 1 इंच अंतर मोजून घ्यायचं। मागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी आपल्याला ह्या पॉइंट पासून 1 इंच अंतर मोजून घ्यायचं। त्याच्यानंतर मग 30 साइज आहे तर 30 चा चौथा भाग येतो 7.5 इंच आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। त्याच्यानंतर मग आपल्याला कमर मोजून घ्यायचं आहे। तर कमर आहे 26 इंच। तर कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे 6.5 इंच। त्याच्यामध्ये मागचा 1 इंचाचा टक्स आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता आपल्याला मागच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा। खाली 5 इंच इतका तिरकस उतार दिला आणि इथून आपल्याला मागच्या मुंड्याचा मागचा मुंडा मोजून घ्यायचा। तर वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आणि मागचा मुंडा हा बरोबर आपल्याला चेक करून घ्यायचा। तर बघू शकतात मागचा मुंडा बरोबर इथं 5.25 इंच आलेला आहे। आपला मुंडा राऊंड आहे 13.5 इंच। त्याचा दुसरा भाग येतो 5.25 इंच। तर तो अगदी परफेक्ट आहे। त्याच्यानंतर मग आपल्याला इथं गळा ओपन करायचा आहे 2 इंचावरती। मागचा गळा आहे 10 इंचाचा। त्याच्यामध्ये वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल म्हणून 10.5 इंचावरती आपल्याला खूण करून घ्यायची। त्याच्यानंतर डीप गळा आहे म्हणून इथं आपल्याला शोल्डर उतार देऊन घ्यायचा 5 इंच। मध्ये सेंटर काढून आणि मागचा टक्स आपल्याला मोजून घ्यायचा 4.5 इंच। त्याच्यानंतर ह्या टक्स पासून आपल्याला अर्धा इंचावरती तिरकस लाईन ओढून घ्यायची आणि हा भाग आपल्याला कट करायचा आहे। जेव्हा आपण हा टक्स देतो तेव्हा हा भाग तिरका होऊ नये याच्यासाठी आपल्याला त्याच्यानंतर हा तिरका भाग आपल्याला पकडायचा नाही, तो आपल्याला कट करायचा आहे, परंतु तो आपण नंतर करू। आपण जी माप आखून घेतलेली आहेत परफेक्ट त्याच मापावरती कट करायचं आहे जेणेकरून माप वाढू नये। त्याच्यानंतर मग मागची साइड आहे तशीच आपल्याला कॉपी करून घ्यायची आहे, परंतु ती आपल्याला अशा पद्धतीने सरळ धाग्यात न कटिंग करता तिरकस अशा पद्धतीने कटिंग करायची आहे। त्याच्यासाठी मागची साइड अशाच तिरकस धाग्यात ठेवून आणि मग आपल्याला कॉपी करून घ्यायची। जेव्हा 4 टक्सचा ब्लाउज असला तेव्हाच आपल्याला तिरकस धाग्यात फ्रंट साइडची कटिंग करायची आहे। मागची साइड आहे तशीच आपण इथं कॉपी करून घेतली, परंतु आपल्याला इथं काय बदल करायचे आहेत तर आपल्याला इथं आय हुक साठी तुम्हाला किती अंतर लागतं 5 इंच किंवा अर्धा इंच जितकं लागत असेल ते तुम्ही इथं बरोबर आखून घ्यायचं आहे। तर मला 5 इंच इतकं लागतं आणि त्याच्यानंतर ह्या बाजूला सुद्धा आपल्याला अर्धा इंच इतकं अंतर वाढवून घ्यायचं
आणि खालच्या बाजूला आपल्याला क्रॉस पट्टीला सुद्धा अर्धा इंच अंतर वाढवून घ्यायचं आहे, परंतु ह्या बाजूला आयहोकसाठी 5 इंच अंतर आणि इकडच्या बाजूला आपल्याला फिटिंगच्या बाजूला 1.5 इंचाच्या पुढे अर्धा इंच अंतर वाढवून घ्यायचं। खालच्या बाजूला सुद्धा आपल्याला क्रॉस पट्टीसाठी अर्धा इंच अंतर वाढवून घ्यायचं आहे, परंतु आपल्याला या क्रॉस पट्टी ही तिरकस धाग्यात कटिंग न करता सरळ धाग्यात करायची आहे, म्हणून ती आपल्याला वेगळी कटिंग करावी लागणार आहे। त्याच्यानंतर सर्वात आधी पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घेऊ। पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घेतला, त्याच्यानंतर मग आय हुकचं अंतर सोडून पुढचा गळा आहे 6.5 इंचाचा, त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल, म्हणून मी इथं 7 इंचावरती खूण करून घेतली। त्याच्यानंतर मग इथं आपल्याला क्रॉस पट्टी घ्यायची आहे 3.5 इंच आणि इकडच्या बाजूला घ्यायची आहे 2.5 इंच। त्याच्यानंतर मग इथं आपल्याला टक्स द्यायचा आहे, तर टक्स आपल्याला किती इंचावर द्यायचा आहे, तर आय हुकचं अंतर सोडून आपल्याला हे अंतर मोजून घ्यायचं आहे 3 इंच। त्याच्यानंतर मग उभं अंतर मोजून घ्यायचं आहे 1.25 इंच। 2 इंचाला 2 पॉइंट कमी, तर हे अंतर घेतलं 3 इंच आणि हे अंतर घेतलं 1.25 इंच। 2 इंचाला 2 पॉइंट कमी। त्याच्यानंतर मग आता लहान साईज आहे, त्याच्यासाठी हा टक्स आपल्याला किती इंचाचा द्यायचा आहे, तर एका बाजूला तर तो आपल्याला 1.25 इंचाचा द्यायचा आहे, 1 इंचाला कमी। तर हा टक्स आपल्याला 1.25 इंचाचा द्यायचा आहे, 1 इंचाला 2 रेषा कमी। त्याच्यानंतर मग मागच्या साईडला आपण इथं हा टक्स देऊन घेतलेला आहे, तर तो आपण सरळ रेषेत मागच्या साईडला हा आपण अर्धा इंचाचा टक्स दिलेला आहे, तर तो टक्स आपल्याला इथं बरोबर मोजून घ्यायचा, जेणेकरून दोघही बाजू कमी जास्त होणार नाही याच्यासाठी। आणि हा भाग आपल्याला शिलाईमध्ये पकडायचा नाही, आणि ह्या पॉइंट पासून वरच्या बाजूला 1 इंचावरती अशा पद्धतीने खूण करून घ्यायची। त्याच्यानंतर ह्या पॉइंट पासून आपल्याला 1.5 इंच अंतर मोजून घ्यायचं आणि हा पॉइंट बरोबर जोडून घ्यायचा। त्याच्यानंतर या पॉइंट पासून इथं सुद्धा आपल्याला टक्स द्यायचा आहे, तर तो सुद्धा आपल्याला 1.5 इंचावरती द्यायचा आहे। त्याच्यासाठी इथं सुद्धा मी 1.5 इंच अंतर मोजून घेतलं आणि इथून आपल्याला बरोबर अशा पद्धतीने टक्स हा देऊन घ्यायचा। त्याच्यानंतर मग इथं सुद्धा 1.5 इंच अंतर येईल हे लक्षात ठेवत आपल्याला बरोबर इथं हा टक्स देऊन घ्यायचा। तर बघू शकतात प्रत्येक पॉइंट मध्ये 1.5 इंच अंतर हे परफेक्ट आलेलं आहे। आता तुमचं क्लिअर लक्षात आलं असेल। तयार उंचीमध्ये 1 इंच प्लस न करता आपण पुढच्या साईडसाठी 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलं। त्याच्यानंतर शोल्डर घेतलं 5.25 इंच आणि मुंडा घेतला 5.25 इंच। त्याच्यानंतर गळा ओपन केला 2 इंचावरती, गळ्याची खोली आहे 7 इंच। त्याच्यानंतर क्रॉस पट्टी इथं घेतली 3.5 इंच आणि इथं घेतली 2.5 इंच। मागची साईड आहे तशीच कॉपी केली, परंतु आयहोकसाठी ह्या बाजूला 5 इंच अंतर वाढवून घेतलं। इकडच्या बाजूला फिटिंगच्या बाजूला अर्धा इंच आणि खालच्या बाजूला क्रॉस पट्टीसाठी आपण अर्धा इंच, तर हे अर्धा इंच पकडूनच आपण 15.5 इंचावरती ही उंची घेतलेली आहे। त्याच्यानंतर हा टक्स द्यायचा आहे, तर टक्ससाठी हे अंतर घेतलं 3 इंच आणि हुबा टक्सचं अंतर घेतलेलं आहे 1.25 इंच। 2 इंचाला 2 पॉइंट कमी। त्याच्यानंतर मग हा टक्स घेतलेला आहे 1.25 इंचाचा। त्याच्यानंतर मग हे टक्स आपल्याला घ्यायचे आहेत 5 इंचाचे। चारही टक्स मध्ये 1.5 इंचाचं अंतर येईल हे लक्षात ठेवत मी हे टक्स मारून घेतले। मागच्या साईडला आपण तिरकस टक्स साठी इथं अर्धा इंच कट केलं, ते अंतर आपल्याला इथं कट करून घ्यायचं, जेणेकरून मागची साईड आणि पुढची साईड लहान मोठी होणार नाही। या पॉइंट पासून वरच्या बाजूला 1 इंच अंतर मोजून हा टक्स देऊन घेतला। त्याच्यानंतर इथून 1.5 इंच अंतर मोजून हा टक्स दिला आणि इथून 1.5 इंच अंतर मोजून हा टक्स देऊन घेतला। आता तुमचं क्लिअर लक्षात आलं असेल।
त्याच्यानंतर क्रॉस पट्टी ही आपल्याला सरळ धाग्यात कट करून घ्यायची आहे। तर बघू शकतात ही सरळ धाग्यात मी क्रॉस पट्टी आखून घेतली आणि ही तिरकस धाग्यात अशा पद्धतीने होते, म्हणून क्रॉस पट्टी ही तिरकस धाग्यात न राहू देता आपल्याला सरळ धाग्यात कट करून घ्यायची आहे। फोर टक्स विथ बेल्ट ब्लाउजची तुम्हाला इथं कटिंग करून दाखवलेली आहे, ती सुद्धा डायरेक्ट अस्तरवरती एवढं माप घेतल्यावरती कुठेच आपल्याला शिलाई मार्जिन वगैरे काहीही ऍड करायची गरज नाही। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील।